देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी, त्यामध्ये दिलासादायक देणारी बातमी आहे। त्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना समजली जाते। या योजनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा अपडेट आहे। या अगोदर जुने ट्रिगर लागू करण्यात आलेले होते, तेच ट्रिगर आता 2026 म्हणजे खरीप हंगाम 2026 मध्ये लागू होणार आहेत। याबद्दलचा एक मोठा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्याबद्दल स्थानिक नैसर्गिक आपत्ती व वन्य प्राण्यांच्या माध्यमातून जे काही विशिष्ट प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान होते हे लागू करण्यात येणार आहे। याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा निर्णय जवळपास 18 नोव्हेंबर 2025 रोजी लागू करण्यात आलेला आहे। त्याबद्दलची एक सविस्तर नोट काढण्यात आलेली आहे, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, ती नोट काय आहे, नेमकं त्या नोटीमध्ये काय देण्यात आलेलं आहे, कोणाला दिलासा आणि कोणत्या घटकांचा समावेश आणि कोणत्या निकषांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे आणखी एक मोठा दिलासा देणारी बातमी एक समोर आलेली आहे। त्यामध्ये आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून। वन्य प्राण्यांचा हल्ला आता स्थानिक जोखीम म्हणून समाविष्ट, भात पिके पाण्याखाली जाण्याच्या घटकांचाही पुन्हा एकदा स्थानिक आपत्तीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि हा पीक विम्यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि पूर्वीचे ट्रिगर लागू होणार आहेत, अशा पद्धतीची एक माहिती समोर आलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री आणि त्याचबरोबर शिवराज सिंग चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान, भात पिके पाण्याखाली जाण्याच्या घटकांचाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आता यासाठी सुधारित कार्यप्रणालीमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान, आता स्थानिक धोका या 5व्या अतिरिक्त पीक विमा कवचाअंतर्गत जमेस धरेल अशी बाजू यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्यामुळे पीक नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्य प्राण्यांची नावे राज्य सरकारकडे अधिसूचित केली जाईल। तसेच या पूर्वीच्या आकडेवारीच्या आधारे अशा प्रकारच्या नुकसानीचा सर्वाधिक धोका असणारे जिल्हे आता अथवा विमा केंद्रही राज्यांच्या द्वारे अधिसूचित केली जाणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा ॲपच्या माध्यमातून जिओ टॅग अर्थात भौगोलिक स्थान चिन्हांकित केलेल्या छायाचित्रे अपलोड करून 72 तासांच्या आत पीक नुकसानीची माहिती देणे गरजेचे आहे। यामध्ये आता केंद्रीय आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्णयाद्वारेच अनेक राज्यातील दीर्घकाळापासून मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। यामुळे आता यामध्ये अचानकपणे स्थानिक पातळीवरील धोक्यापासून शेतकऱ्यांना गंभीर स्वरूपाच्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या संरक्षण अधिक बळकटीकरण करण्यासाठी हा निर्णय उद्देशनीय होता आणि याचा उद्देश एकच आहे। आणि या अंतर्गत आता विमा दावा प्रक्रिया ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यान्वयन विषयक मार्गदर्शक तत्वांच्या तयार करण्यात आलेली आहे। याद्वारे देशभरातील वैज्ञानिक, पारदर्शक व प्रत्यक्षात अंमलबजावणी आणता येईल असा व्यवहार्य आराखडा उपलब्ध करून सुनिश्चित करण्यात आलेली आहे। आणि आगामी मागणी म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या धोक्यापासून शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि त्याचबरोबर विशेष प्रकारचे जे काही ट्रिगर लागू करण्यात आले होते, आता आगामी 2026च्या खरीप हंगामापासून ही तरतूद लागू करण्यात येणार आहे। आणि मोठा बदल, पूर्वीसारखे जे काही ट्रिगर लागू करण्यात येत होते ते ट्रिगर आता या 2026 म्हणजेच आगामी येणाऱ्या खरीप हंगामापासून म्हणजेच 2026 या हंगामापासून लागू करण्यात येणार आहेत। त्यामध्ये आता भारतातील शेतकऱ्यांना हत्ती, रानडुकर, नीलगाई, हरिण, माकडे यासारख्या वन्य प्राण्यांमुळे वाढत्या नुकसानीला सामोरे जावे लागले। अशा पद्धतीने त्यांना नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून मागणी करण्यात येत होती। पंजाब आणि हरियाणा, त्याचबरोबर महाराष्ट्र, झारखंड अशा विशिष्ट राज्यामध्ये या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले। त्यामध्ये आता त्यांना या पीक विम्याचे संरक्षण व्यवस्थित मिळावे यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामोरे जावं लागणाऱ्या आव्हानात्मक दखल घेऊन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विभागाने एक तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली होती। या समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कृषी मंत्री तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून यालाही मान्यता देण्यात आली। हा महत्त्वपूर्ण आहे। स्वरूपातील पीक नुकसानीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे दावे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वेळेवर तंत्रज्ञानाधारित पद्धतीने निकाल काढणे शक्य होणार आहे। यामुळे आता विशिष्ट प्रकारचे जे ट्रिगर आहेत ते पूर्वीसारखे लागू करण्यात येणार आहेत, तेही आगामी खरीप हंगाम 2026च्या कालावधीपासून।
तर हाच होता आजचा महत्त्वाचा अपडेट आणि यामध्ये विशिष्ट प्रकारचे जे काही नवीन ट्रिगर लागू करण्यात आलेले आहेत त्याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.